जो पहिला चॉईस होता तो नाही मिळाला याचं दुःख तेव्हा होतं. बरं. परंतु मग होम कॅडर IPS मध्ये होम कॅडर मिळणार हे नक्की होतं ज्या दिवशी निकाल लागला त्या बरं. दिवशी. ओके. तर त्याच्यामुळे मग ते दुःख होम कॅडरने थोडंसं कॉम्पेन्सेट कॉम्पेन्सेट झालं. झालं. UPSC 2-3 वर्ष करायचं असेल तर आपले स्वतःचे पैसे असावेत म्हणून ते पैसे कमवलेत. बरं. ते सेव्हिंग्ज केलेत आणि मग हे केलं. ही परीक्षा जशी आहे की तिच्यात म्हणजे शिरल्यानंतर ती पण एक तुमच्या व्यक्तिमत्वावर एक पॉझिटिव्ह इम्पॅक्ट करते. बरं. पोलीस म्हटलं की अनेकांना वेगवेगळे अनुभव आलेले असतात. अनेकांना पोलीस स्टेशन किंवा एखादा हवालदार हाच त्यासाठी पोलीस दलाचं रूप घेऊन आलेलं असतं. पण खरं पोलीस दल कसं काम करतं? IPSमध्ये कशी निवड होते? त्यानंतर त्यांच्यापुढे काय आव्हानं असतात? कशाप्रकारे पोलिसांचं काम चालतं? आणि हे सगळं करताना ताणतणाव, मानसिक व्यवस्थापन हे सगळं कसं करायचं असतं? याविषयी देखील अनेकांना उत्सुकता असते. आणि खुद्द पंकज देशमुख सरांची कारकीर्द ही नांदेड, धाराशिव, सातारा, पुणे ट्रॅफिक, पुणे SP अशा मोठ्या जिल्ह्यांमध्ये झालेली आहे. त्यामुळे पोलीस दलातील अनेक प्रदीर्घ असा सेवेचा अनुभव त्यांच्यासोबत आहोत. त्यामुळे यातला त्यांचा जो अनुभवाचा जो सगळा गेल्या 12 वर्षातला जो एक साठा आहे, त्या साठ्याची उकल करण्याचा प्रयत्न आपण या मुलाखतीत करणार आहोत. पंकज सर, तुमचं लेट्स सपोर्ट खूप खूप स्वागत. थँक्यू, धन्यवाद. पोलीस व्हायचं हे अनेकांचं आधी सुरुवातीचं स्वप्न असतं, IPS वगैरे व्हायचं. तुमच्या डोक्यामध्ये तेच होतं? नाही, असं काही नव्हतं. मग कसं इकडे ओढा कसा काय आला? UPSC द्यायचं होतं बरं. आणि गव्हर्नमेंट जॉबमध्ये सिलेक्ट होण्याचं होतं. बरं. त्यामध्ये ऑप्शन्स दिलेत हां. आणि मग हा ऑप्शन लागला, होम कॅडर मिळालं ओके. आणि मग ह्याच नोकरीत मी सेटल झालो. ओके. पण अनेकांना असं वाटतं की आधी पहिला जो प्रेफरन्स असतो IASचा असतो, नंतर IPSचा असतो. मग असं अनेकदा होतं का IAS न झाल्याचं दुःख आणि IPS झाल्याचं कमी आनंद कमी असं काय असतं होतं तेव्हा? तेव्हा ते म्हणजे जो पहिला चॉईस होता तो नाही मिळाला याचं दुःख तेव्हा होतं. बरं. परंतु मग होम कॅडर IPS मध्ये होम कॅडर मिळणार हे नक्की होतं ज्या दिवशी निकाल लागला त्या बरं. दिवशी. ओके. तर त्याच्यामुळे मग ते दुःख होम कॅडरने थोडंसं कॉम्पेन्सेट कॉम्पेन्सेट झालं. झालं. त्यामुळे आता 12-13 वर्षांनंतर, हां. ऑलमोस्ट 14 वर्षांनंतर आता त्याचा विचार त्याचा काही करायची विचार कधी केला नाही. केलेलं नाही. ओके. दुसरं असंही होतं की समजा पुन्हा एखादा अटेम्प्ट जर देतो म्हटलं हां. तर तो शेवटचाच अटेम्प्ट होता अरे! आणि तेव्हा त्या वर्षी CSAT पण लागू होणार होतं. बरं. ओके. सो मग आपण त्याच्यात पास होऊ की नाही ही पण एक भीती होती. बरं. म्हणून मग जे मिळालं ते पदरात पडलं, पवित्र झालं असं म्हणून झाकली मूठ 1.25 लाखाची. नंतरचा अटेम्प्ट काही दिलाच नाही. नाही ओके. आणि लगेच ट्रेनिंगला मसुरीला जॉईन केलं. पण जेव्हा तुम्ही शासकीय सेवेमध्ये येण्याचं तुम्ही ठरवलं असेल, तर तेव्हा डोळ्यासमोर काय होते? काय यायचं आपल्या शासकीय सेवेमध्ये? हा प्रश्न तुम्हाला UPSCला पण विचार असेल इंटरव्ह्यूमध्ये. तोच प्रश्न आज मी पुन्हा विचारतो. नाही, जेव्हा ह्या UPSCसाठी जेव्हा तयारी करत असतो तेव्हा आतला जो ड्रायव्हिंग फोर्स आहे तो प्रचंड असणं गरजेचं आहे. बरं. आणि तो काहीतरी सकारात्मक जर तो असला तर त्याच्यामध्ये काय म्हणतात तर आपल्याला सक्सेस मिळण्याचे चान्सेस हे वाढून जातात. बरं. मग ही UPSC करत असताना किंवा त्याच्या आधीपासूनच ती जडणघडणच अशी होती की असं वाटायचं की आपण समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे. ओके. आपण एका चांगल्या पदावर असलं पाहिजे. बरं. बरं, हे करत असताना जसं तुम्ही कॉलेजनंतर मी तर 2 वर्ष नोकरी केली. बरं. कुठे नोकरी केली? मी HSBCला नोकरी केली. बरं. मी सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. मी HSBCला नोकरी केली. आणि मग ते UPSC 2-3 वर्ष करायचं असेल तर आपले स्वतःचे पैसे असावेत म्हणून ते पैसे कमवलेत. बरं. ते सेव्हिंग्ज केलेत आणि मग हे केलं. ओके. सो तेव्हापासून तेव्हा ड्रायव्हिंग फोर्स तुमच्या व्यक्ती कोण तुमच्या समोर? नाही आपल्याला जरा थोडंसं असं अनेकदा असतं काहीतरी. अनेक ह्या क्षेत्रामध्ये काम केलेली लोक आहेत. घरच्यांचा काही फोटो का नाही दादा तुम्ही HSBCचं? नाही, असं काहीच नव्हतं. पण वडिलांचं असं म्हणणं होतं की काहीतरी, कारण मी एका छोट्या ठिकाणावरून येतो, तिथे कलेक्टर, SP ही सगळी महत्वाची मंडळी असतात. बरोबर. सो त्याच्यामुळे वडिलांचं असं होतं की तू ट्राय तर कर. तू वर्षभर 2 वर्ष हे प्रयत्न कर, नाही झालं तर पुन्हा नोकरी आहेच. ओके. सो त्यांनी पण ही प्रेरणा दिली. आई वडिलांचं दोघांचंही होतं. बरं. मग नोकरीचा राजीनामा दिला, अभ्यास केला. ओके. आणि 2-2.5 वर्ष अभ्यास केल्यानंतर सुदैवानं रँक आला, चांगलं कॅडर मिळालं. ओके. होम कॅडर मिळालं. अच्छा. त्याच्यामुळे मग एकदम पुढे म्हणजे मग कधी मग मागे वळून बघितलं नाही. पण जेव्हा तुम्ही हैदराबादला ट्रेनिंगसाठी वगैरे जाता तर तेव्हाचं काही आठवणी आहेत का हो तुमच्या? भरपूर आहेत ना. काय उदाहरणार्थ म्हणजे कसं?
उदाहरणार्थ तर IPS ऑफिस घडतो कसा, म्हणजे याच्याबद्दल अनेकांना उत्सुकता असते. नाही, IPS ऑफिसर नाही, इन जनरल UPSC ही परीक्षाच इतकी म्हणजे क्लिष्ट म्हणा, विचित्र म्हणा, आणि ती मेंटली प्रचंड स्ट्रेनिंग आहे म्हणजे, आणि डिमांडिंग आहे. ओके. आणि ती तुम्हाला म्हणजे तुम्ही जेव्हा तयारी करत आहे ते 1.5, 2, 2.5 वर्ष जे काही तुम्हाला लागणार आहे ते तुमचं ती सर्वस्व तुमच्याकडनं त्या परीक्षेला अपेक्षित आहे. बरं. हे करत असताना त्याची काही शाश्वती नाही की तुम्ही पास व्हालच, झाले तर रँक मिळेल का, रँक मिळेल तर सर्व्हिस मिळेल का. बरोबर. ह्या सगळ्या त्याच्यामध्ये बऱ्याच टेक्निकॅलिटीज आहेत. ओके. सो हे एक म्हणजे ती परीक्षा जशी आहे की तिच्यात म्हणजे शिरल्यानंतर ती पण एक तुमच्या व्यक्तिमत्वावर एक पॉझिटिव्ह इम्पॅक्ट करते. बरं. मग हे मी सक्सेसफुल झालो म्हणून म्हणत नाही. बरं. तर माझे अनेक असे मित्र आहेत, अनेक परिचित आहेत, माझ्या घरचे अनेक लोक आहेत की ज्यांनी ह्या परीक्षेमध्ये ह्या प्रोसेसमध्ये आले. दुर्दैवाने ते सिलेक्ट होऊ शकले नाही, परंतु ते दुर्दैवाने आता म्हणणं योग्य होणार नाही, कारण ते आपापल्या क्षेत्रामध्ये एकदम उच्च स्थानांवर ते पोहोचत आहेत. ओके. ओके. सो त्यामुळे ती परीक्षा तुमच्या पर्सनॅलिटीला मला असं वाटतं एक सकारात्मकरित्या इम्पॅक्ट करते.